नमस्ते वार्ता संस्कृतं प्रति स्वागतम्। इयमत्र अश्वति आदौ प्रमुखाः वार्ताः। एवं राष्ट्रांतर महापत्तन मध्ये विഴിഞ്ഞം पत्तनमपि सत्यविस्मयम् अभवत्। राष्ट्रांतर महानौकापत्तनस्य समर्पणं प्रधानमन्त्री नरेन्द्रमोदी राष्ट्राय समर्पयत्। साक्षी भूत्वा दशसहस्राधिकाः। इतना बढ़िया पोर्ट, इस सी पोर्ट को 8,800 करोड़ रुपए की लागत से तैयार किया गया है। अभी इस ट्रांसशिपमेंट हब की जो क्षमता है वो भी आने वाले समय में विഴിഞ്ഞം नवीनकालस्य नवोत्थान मातृका भवति इति प्रधानमन्त्री अब्रवीत्। पद्धतिः राष्ट्राय तथा राज्याय च आर्थिकस्थिरतां ददाति। महानौकापत्तनं गुजरात राज्यात् अपि बृहत्तमं महानौकापत्तनमिति मोदी अवदत्। इतना बढ़िया पोर्ट ये अदानी ने यहाँ केरल में बनाया है। ये गुजरात में 30 साल से पोर्ट पे काम कर रहे हैं, लेकिन अभी तक वहां उन्होंने ऐसा पोर्ट नहीं बनाया। तब उनको गुजरात के लोगों से विഴിഞ്ഞം देशम् अदानीं च प्रशंस्य नरेन्द्रमोदी। केन्द्र पद्धतीनाम् आविष्कारद्वारा केरलविकासं साध्यम् अभवत्। अदानी नामोल्लेखनं कृत्वा VN वासवस्य प्रभाषणं स्मारितमासीत्। मोदीप्रवरः वैयक्तिक सहकारी भावं वामपक्षप्रशासनात् तस्य अनुमतिकरणं च उत्तमं कार्यमिति मोदीजी प्रास्तौत्। पाकिस्तानस्य आतंकवादम् अंगीकृत्य पूर्व वैदेशिककार्यमन्त्री बिलावल भुट्टो प्रत्युत्तरं प्रतिरोधमन्त्री ख्वाजा आसिफस्य अपराधवाजम् अंगीकृतात् पश्चात् आतंकता सम्बन्धी दूषितस्थितिं पाक्जनं सम्मुखीकरोति इति च बिलावल अंगीकरोति स्म। प्रधानमन्त्री नरेन्द्रमोदी वर्याय US इत्यस्य पूर्ण आनुकूलता। आतंकवादं विरुध्य आयोजितप्रयुद्धाय सहकरी भवति इति स्टेट डिपार्टमेंट वक्ता टामी ब्रूस अवदत्। आतंकवादीनां ग्रहणाय पाकिस्तान सिद्धः भवेत् इति वाइस प्रेसिडेंट JD वैंस अवदत्। वार्ताः विस्तरेण। पौराणिकरेखांशानां शिलालिखितानाम् इतिहासांशानां चरित्रपठनाय ब्रिटन लाइब्ररी संघं मलप्पुरं कोण्डोट्टि मोयिन्कुट्टि वैद्यर् स्मारकम् आगताः सन्ति। ब्रिटिश प्रशासनकाले संगृहीत परिरक्षित अनेके प्रामाणिकांशाः अत्र संरक्षिताः सन्ति। महाकवि मोयिन्कुट्टि वैद्यर् माप्पळ कला अकादमी कालिकट विश्वविद्यालयस्य पोलिटिकल साइंस विभागस्य च नेतृत्वे प्रवृत्ता शिल्पशाला मध्ये भागं वोढुम् आसीत् संघाङ्गानाम् आगमः। കേരള രാജ്യസ്യ മധ്യകാല ചരിത്ര സംബന്ധി കൈരളി സംസ്കൃത അറബിക് പുരാലിഖിതാനി പരിചയാനം കരയിതും ലണ്ടനസ്ഥ ബ്രിട്ടീഷ് ലൈബ്രറി സംഘം കേരളമാഗതം। പൂർവതന ബ്രിട്ടീഷ് അധിനിവേശകാലെ കേരളാത് പ്രേക്ഷിത ഭാരതസ്യ അനേകേ ഇതിഹാസാംശാः ഹസ്തലിഖിതഗ്രന്ഥാംശാः ബ്രിട്ടീഷ് ഗ്രന്ഥാലये സംഗൃഹീതാः सन्ति। एतानि नूतनशोधाच्छात्रेभ्यः परिचयितुमस्ति लक्ष्यम्। So we had a wonderful visit at Calicut University. Everybody was very welcoming. We've travelled from the British Library in the UK and we're hoping to find new partnerships to build a new project where we're working on some of the Arabic Malayalam lithographs and printed books that we have in the British Library's collection. So we did a small workshop and introduced the South Asia collections, in particular focusing on Malayalam collections. I'm also here with my team. सुवर्णफलके मुद्रणं कृता सामूद्री डच सम्बन्धी प्रसंविदा दशोत्तर सप्तदशतमकालस्य रजतमुद्रिता प्रसंविदाः च केरळचरित्र सम्बन्धी ബ്രിട്ടീഷ് ഗ്രന്ഥാലയെ അന്തർഭവന്തി. വളരെ പ്രധാനപ്പെട്ട ആർക്കൈവൽ മെറ്റീരിയലാണ് ബ്രിട്ടീഷ് ലൈബ്രറിയിലുള്ളത്. പ്രധാനമായിട്ടും പലപ്പോഴും അറിയാത്തൊരു കാര്യം, സാമൂതിരി സ്വർണത്തിൽ എഴുതിയ ഡച്ചുകാരുമായിട്ടുള്ള ഉടമ്പടി ബ്രിട്ടീഷ് ലൈബ്രറിയിലുണ്ട്.
അതുപോലെ സാമൂതിരി വെള്ളിയിൽ എഴുതിയ ഉടമ്പടി 1710 എഴുതിയ ഉടമ്പടി ഉണ്ട്. മറ്റേ നേരത്തെ പറഞ്ഞ ഉടമ്പടി 1691 എഴുതിയതാണ്. ഇതിൻ്റെയൊക്കെ ഒറിജിനൽ അവിടെ ഉണ്ട്. ഇതൊക്കെ മലയാളത്തിലാണുള്ളത്. അതിൽ നെടിയിരുപ്പിനെ പറ്റിയാണ് പറയുന്നത്. നെടിയിരുപ്പ് സ്വരൂപത്തിൻ്റെ, അപ്പോൾ അത് ഈ പ്രദേശമായിട്ട് കൂടി കണക്റ്റഡ് ആണ്. നമ്മുടെ ഈ പ്രദേശമായിട്ട് കൂടി കണക്റ്റഡ് ആണ്. അത് അത്തരത്തിലുള്ള വളരെ പ്രധാനപ്പെട്ട ഡോക്യുമെന്റുകൾ ബ്രിട്ടീഷ് ലൈബ്രറിയിലുണ്ട്. ഷേക്സ്പിയർ कृतीनां दशपरितो कैरलीय विवर्तन ग्रन्थानि विविध प्रमाणिक रेखाः सर्वम् अन्तर्भवन्ति. ईस्ट इंडिया संस्थायाः प्रशासनकाले ब्रिटिश कर्मकरैः संगृहीता संस्कृत भाषा टिबेटन भाषा सम्बन्धी प्रामाणिकांशाः अत्र अन्तर्भवन्ति. अकादमी इत्यस्य चरित्र सांस्कृतिक म्यूसियम मापिळा प्रतिषेधचरणस्य फोटो गैलरी सर्वं सन्दर्शकाः सन्दृष्टवन्तः. वार्तादलं जनम्. വിഴിഞ്ഞം രാഷ്ട്രാന്തര മഹാപത്തനം ഭാരതായ സമർപ്പണം കൃത്വ പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദി വിഴിഞ്ഞം ഇതഃ പരം വിശ്വസ്യ മുഖ്യ കവാടം ഭവതി ഇതി പ്രധാനമന്ത്രി അവദത്. വിഴിഞ്ഞം നൂതന വികാസസ്യ പ്രതീകം ഭവതി. അത്ര വിശ്വസ്ത വിവിധ ഭാഗാത് വണിക് സംബന്ധി മഹാനൗകാः സമാഗമിഷ്യन्ति. एतावता काले भारतस्य 70% ट्रान्स्शिप्मेण्ट् महापतनेषु आसन्. इतः परं राष्ट्रस्य धनं राष्ट्राय केवलं मिलति. केरलाय अपि पद्धति कार्यकरणस्य पृष्ठो महत्तरं योगदानं भवति. प्रधानमन्त्री विഴിഞ്ഞം कमीशनिंग कार्यतो उदीरितः. सी पोर्ट को 8,800 करोड़ रुपीस की लागत से तैयार किया गया है. अभी इस ट्रांसशिपमेंट हब की जो क्षमता है वो भी आने वाले समय में बढ़कर के 3 गुनी हो जाएगी. यहां दुनिया के बड़े मालवाहक जहाज आसानी से आ सकेंगे. अभी तक भारत का 75% ट्रांसशिपमेंट भारत के बाहर के पोर्ट पर होता था. इससे देश को बहुत बड़ा रेवेन्यू लॉस होता आया है. ये परिस्थिति अब बदलने जा रही है. മലയാള ഭാഷായം അഭിസംബോധനം കൃത്वा आसीत् प्रधानमन्त्रिणः मुख्य प्रभाषण प्रारम्भणम्. एकवारमपि अनन्तपद्मनाभस्य मृत्युमध्ये आगतात् सन्तुष्टिः भवति इति महोदयः अवदत्. गवर्नर राजेन्द्र अर्लेकर, मुख्यमन्त्री पिणराई विजयन् च वेदिकामध्ये सन्निहितौ आस्ताम्. इंडी सख्यं पुनः वामपक्षं च भाषणमध्ये विमर्शनम् अकारयत् प्रधानमन्त्री. विഴിഞ്ഞം उद्घाटनम् इंडी सख्यवर्त अनेकानां निद्राभङ्गं करोति इति प्रधानमन्त्री अवदत्. कम्युनिस्ट् मन्त्री VN वासवन् अदानी नामोल्लेखनं कृत्वा कृतप्रशंसां च विकास संस्कृतेः पर्यायः भवति इति प्रधानमन्त्री अवदत्. समीप राज्याणां सहकारी भावेन आयोजित केन्द्रसर्वकारस्य सागरमाला परियोजना प्रधानमन्त्रिणा सूचितमासीत्. विഴിഞ്ഞം महापतनस्य समर्पणकाले महापतनानां मुख्यकवाटद्वारा वणिक् साध्यतां विस्तरति केन्द्र प्रशासनपक्षस्य पद्धतिः सागरमाला परियोजना. पद्धति सम्बन्धी वार्तांशान् प्रति കേരളസ്ഥ സ്വപ്ന പദ്ധതി വിഴിഞ്ഞം മഹാനൗകാപത്തന സമർപ്പണം യഥാ രാഷ്ട്രായ വാസ്തവികതാം ദദാതി സ്മ. കേന്ദ്ര പ്രശാസന പക്ഷസ്യ ഇതര പദ്ധതി കാര്യകരണമപി ചർച്ചാ വിഷയः സംജാതः. അത്ര മഹത്തരമേകാ ഭവതി സാഗർമാലാ പദ്ധതിः. 15-द्विसहस्रतमकाले समुद्रतट साध्यतां पुरस्थापयितुम् आयोजित केन्द्र सर्वकारस्य पद्धतिः आसीत् एषा. महापतनानां नवीनवत्करणं सुविधाप्रक्रमाणां क्षमतावर्धनं सर्वम् आसीत् लक्ष्यम्. महापतनं प्रति तथा ततः विविधस्थानं प्रति च वस्तूनां प्रेषणाय मार्गवीथयः, रेलमार्गः, जलवीथयः, क्रूड ऑयल, CNG पाइपलाइन साध्यतावर्धनं सर्वं पद्धतिलक्ष्यं वहति. अनेन मनोरञ्जकपर्यटनं, मत्स्यबन्धनं, शिप्पिंग् व्यवस्थाः कार्यक्षमं कारयितुं, नूतनकर्मव्यवस्थाः वर्धापयितुं, GDP वर्धापनायै च कार्यकरणं सहायतां ददाति. सागरमाला पद्धतेः अधः 1.41 कोटि रूप्यकाणि व्ययीकृत्य 270,200 पद्धतेः गत मार्च मासपरिधौ पूर्णं जातमिति केन्द्रमन्त्री सर्बानन्द सोनोवाल निवेदयत्. 5.79 कोटि रूप्यकाणि व्ययीकृत्य 39,800 पतन शिप्पिंग मैरिटाइम पद्धतेः एव सागरमाला इत्यस्य नाम्नि निर्मितीकरणं कर्तुं चिन्तयति. ततः एका केवलं भवति विഴിഞ്ഞം पद्धति. राष्ट्रियवार्तादलं जनम्. वार्ता संस्कृतम् अत्र सम्बध्यते. अग्रिमवार्ता संस्कृतं श्वः सायं 5:05 अधिकवार्तानां दृश्यानां कृते जनन् TV.com सन्दर्श्यतां. शुभं भूयात्.